Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 13th lecture about coordinate geometry, and this is a part of videos lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. So coming to this lecture, in the previous lecture, this is what we have done. We found the coordinates of the centroid of the triangle, and for that you know what is the formula. We have the formula x1 plus x2 plus x3 upon 3 and y1 plus y2 plus y3 upon 3. What is x1 y1, what is x2 y2, what is x3 y3? They are vertices of the triangle, means their coordinates. Actually A generally we take as x1 y1, B is x2 y2, C is x3 y3. So when the values here in this particular problem ABC, their coordinates were given. त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली x1 काय आहे, y1 काय आहे, x2 काय आहे, y2 काय आहे, x3 काय आहे, y3 काय आहे हे दिलेलंच आहे. सो जस्ट यू हॅव टू यूज द फॉर्म्युला. व्हेरी व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. अंडरस्टूड? नाव कमिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम, we will work on problem number 8 of this chapter 5.2. Problem number 8 from 5.2. So 8 5.2. Now what is that problem? See, in triangle ABC, G minus 4 minus 7 is the centroid. G is the centroid given, and we have to calculate coordinates of some point. H and K we have to find coordinates of the point C. So what is there? There is a triangle ABC. Okay, coordinates of A are given. They are minus 14 minus 19. Then coordinates of B are also given. They are 3 and 5, 3 comma 5 actually. Then you are not given coordinates of C, so let them be x comma y. जे आपणाला कॅल्क्युलेट करायचं असतं ते आपण x comma y घेतो. आता इथे मला पॉइंट C चे कोऑर्डिनेट्स काढायचे, ते आपण x comma y घेणार. ओके, आणि काय सांगितलंय बघा तुम्हाला, G it is minus 4 comma minus 7. G minus 4 comma minus 7 is the centroid of the triangle. Is the centroid of triangle ABC. ठीक आहे. मग आपण काय करणार बघा, ॲज इट इज सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल ABC, वी हॅव टू यूज द फॉर्म्युला फॉर द सेंट्रॉइड. ऑब्वियस आहे. मग इथे काय करणार आपण काय मानलं, सपोज कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट C आपण x कॉमा y मानले. ओके, आणि त्यामुळे इथे आपल्याला काय होणार बघा की हा पहिला पॉइंट ना A x1 y1, हा दुसरा पॉइंट B x2 y2, हा तिसरा पॉइंट C x3 y3. त्यामुळे मी काय लिहिणार बघा, x1 इज इक्वल टू मायनस 14, x2 इज इक्वल टू B चा x कोऑर्डिनेट ना म्हणजे 3, आणि C म्हणजेच तो x3 इट इज सेम ॲज x. इकडे काय होणार बघा, y1 इज इक्वल टू मायनस 19, y2 इज इक्वल टू 5 आणि y3 इज इक्वल टू जस्ट y. आणि या जेव्हा तुम्ही सेंट्रॉइड फॉर्म्युला वापराल त्यावेळी काय मिळतं बघा, मला x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3 आणि y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. मग आता काय होतंय बघा, तुमचा जो x कॉमा y आहे, हे x कॉमा y म्हणजे काय आहेत, सी आपण इथे काय म्हणतोय बघा, बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणजेच काय झालं, जेव्हा मी सेंट्रॉइडचा फॉर्म्युला वापरेन त्यावेळी मला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स मिळतील. मग ते x कॉमा y आहेत, पण x कॉमा y तुम्हाला दिलेलेच आहेत ना, -4 -7 हा सेंट्रॉइड आहे. त्यामुळे x किती आहे तुमचा, -4 इज इक्वल टू काय होईल बघा, x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 म्हणजे या तिघांची बेरीज मायनस 14 प्लस 3 प्लस x अपॉन 3. तसंच y म्हणजे काय होईल, मायनस 19 प्लस 5 प्लस y अपॉन 3. ठीक आहे. त्यामुळे काय होणार बघा, हे क्रॉस मल्टिप्लाय करा, -12 बरोबर हे -14 अधिक 3 म्हणजेच -11 अधिक x
आणि इथे काय होईल, हे क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही, सॉरी इथे आपणाला इथे चुकलं माझं, हे y नव्हे, y म्हणजेच तुम्हाला सेंट्रॉइडचा y कोऑर्डिनेट तो -7 दिलेला आहे आपणाला, तो इथे -7 येणार. त्यामुळे हे क्रॉस मल्टिप्लाय केलं की -21 बरोबर -19 अधिक 5 म्हणजे किती झाले, -14 अधिक y. नाव यू नो यू कॅन कॅल्क्युलेट x अँड y. हा -11 इकडे न्या म्हणजेच -12 इथे काय होणार बघा, -12 + 11 इज इक्वल टू x होईल. आणि इथे काय होईल, हा -14 इकडे आणलात की +14 झाला, तो -21 अधिक 14 बरोबर y होईल. त्यामुळे x ची किंमत किती आली, -12 अधिक 11. आय विल राईट इट हिअर. सो x कम्स आउट टू बी -1 आणि y चं काय होतं बघा, -21 अधिक 14 म्हणजे -7. त्यामुळे y म्हणजे -7. त्यामुळे तुम्हाला जे त्यांनी सांगितलं होतं की c चे कोऑर्डिनेट्स काढा, ते आपण लिहू शकता फायनली. सो कोऑर्डिनेट्स ऑफ c काय होणार, -4 -1 सॉरी -1 -7. So this is how this problem can be managed. I hope you understood. Very simple. काही नाही याच्यामध्ये, साधे फॉर्म्युले तुम्ही वापरतात, सेंट्रॉइडचा फॉर्म्युला, मिड पॉइंटचा फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला आणि मग व्हरायटीज ऑफ द थिंग्स. तुम्हाला डायरेक्टली सेंट्रॉइड काढा हा अतिशय सोपा प्रश्न आहे. आता इथे सेंट्रॉइड दिलेलं होतं, तिसरा कोऑर्डिनेट काढा म्हटलेलं आहे. अनेक व्हॅरिएशन्स त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला करता येतात, ते काही कठीण असं नाहीये. मुद्दा काय आहे की तुम्हाला हा विषय लक्षात आला का, काय नेमकं आपण करतो आहोत. ठीक आहे, कमिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. 9वा प्रॉब्लेम करूया आपण 5.2 मधला. तिथे काय दिलंय बघा, आता 9व्या प्रॉब्लेममध्ये बघा, ए चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत h,-6, बी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 2,3, बी चे दिलेले आहेत 2,3 आणि सी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -6, असे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. सी आर द व्हर्टायसिस ऑफ द ट्रायंगल ABC. म्हणजे हे त्यांचे कोऑर्डिनेट्स झाले. आर व्हर्टायसिस ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे, एवढं दिलेलं आहे. आणि काय दिलेलं आहे बघा, सेंट्रॉइड G 1,5, सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल ABC, centroid of triangle ABC is what, G काय आहे सेंट्रॉइड 1,5 आणि what is asked, what are h and k, that is asked. So very simple. now हे तुमचा ट्रायंगलचे व्हर्टायसिस आहेत ना ABC. सो ए जनरली आपण काय घेतो, x1 y1, बी काय घेतो x2 y2, सी काय घेतो x3 y3. त्यामुळे इथे तुम्हाला दिलेलं आहे की x1 इज h, y1 इज -6 पहिला कोऑर्डिनेट ए चे कोऑर्डिनेट्स, नंतर x2 इज इक्वल टू 2 आणि y2 इज इक्वल टू 3 आणि मग दिलेलं आहे x3 इज इक्वल टू -6 आणि y3 इज इक्वल टू k. हे 3 व्हर्टायसिस झाले ट्रायंगलचे. आणि मग सेंट्रॉइड फॉर्म्युला, सो वी कॅन से बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरून कुणाचे कोऑर्डिनेट्स येणार, सेंट्रॉइडचे. ते काय दिलेले आहेत 1,5. त्यामुळे 1 काय येईल, 1 विल बी x1 प्लस x2, म्हणजे पाहिजे तर इथे आपण x लिहूया. सेंट्रॉइडचा फॉर्म्युला जो आहे तो आपण लिहूया, x इज व्हॉट, x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 आणि y किती येणार, इट इज y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. त्यामुळे काय होणार बघा, सेंट्रॉइडचा x कोऑर्डिनेट 1 आहे, त्यामुळे 1 इज इक्वल टू काय होईल, x1 प्लस x2 प्लस x3. त्यामुळेच काय होणार बघा, h प्लस 2 मायनस 6 डिवायडेड बाय 3 आणि k म्हणजे काय होईल, के नव्हे, सेंट्रॉइडचा दुसरा y कोऑर्डिनेट काय 5. सो 5 इज इक्वल टू काय होईल, y1 प्लस y2 प्लस y3 म्हणजेच काय होणार, -6 प्लस 3 प्लस k अपॉन 3. त्यामुळे हे काय होईल, क्रॉस मल्टिप्लाय केलं की इथे 3 झाले आणि 2 - 6 म्हणजे -4. त्यामुळे 3 इज इक्वल टू h - 4 आणि इथे 5 3 15 झालं, 15 इज इक्वल टू
-6 + 3 म्हणजे -3 + k, बरोबर ना. म्हणून हा -4 इकडे आणला की ते 7 झाले. सो h इज इक्वल टू 7 आणि हा इथे k जो आहे तो 15 - 3 -3 आपण इकडे आणणार म्हणजे ते +3 होतील म्हणजे ते 18 होतील. त्यामुळे त्या प्रॉब्लेमचं उत्तर काय आलं, h ची व्हॅल्यू 7 आणि k ची 18. वी आर आस्क्ड व्हॉट इज h अँड k. h हा काय होता, a चा x कोऑर्डिनेट आणि k हा काय होता, c चा y कोऑर्डिनेट. सो वी हॅव गॉट बोथ ऑफ देम. So finally what you can declare, hence h is equal to 7 आणि k is equal to 18. अशा तुम्हाला दोन व्हॅल्यूज ज्या कॅल्क्युलेट करायच्या होत्या, दोज वी हॅव कॅल्क्युलेटेड. अंडरस्टूड. व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. कुठलाही प्रॉब्लेम हा तसा सोपाच आहे. आपण नीट स्वतःला विचार करायला शिकवलं स्वतःच्या मनाला की गणित नेहमी सोपं पडतं. ठीक आहे. नाव कमिंग टू प्रॉब्लेम नंबर 10. तर हा जरा नवीन प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर 10 फ्रॉम एक्झरसाइज 5.2. इथे ट्रायसेक्शन हा कन्सेप्ट आणलाय. सी, ट्रायसेक्शन. ट्रायसेक्शन म्हणजे काय, 3 भाग. बायसेक्शन म्हणजे 2. बाय हा शब्द आला की 2 बायनरी नंबर्स, बरोबर ना. बायनरी ऑपरेशन. ट्रायसेक्शन म्हणजे एक लाईन सेगमेंट अशी आहे समजा. लेट अस ड्रॉ वन लाईन सेगमेंट. Say this is the line segment. Say AB. तर त्याचे ट्रायसेक्शन म्हणजे असे 2 पॉइंट्स मध्ये येतील की त्याच्यामुळे त्या लाईन सेगमेंटचे 3 समान भाग होतील. समजा हे 9 सेंटीमीटर आहे तर हे 3 सेंटीमीटर्स, हे 3 सेंटीमीटर्स आणि पुन्हा हे 3 सेंटीमीटर्स. म्हणजे काय झालं, P आणि Q हे जे 2 पॉइंट्स आहेत दे डिवाइड द लाईन सेगमेंट इंटू 3 इक्वल पार्ट्स. म्हणून यांना म्हणायचं पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन. म्हणजेच काय होणार बघा की पहिलं आधी लक्षात घ्या, इथे सेक्शन फॉर्म्युल्यावर आधारित हा प्रॉब्लेम आहे. समजा मला ए चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत काहीतरी x1 y1 आणि बी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत x2 y2. आता मला कळतं की हे 3 समान भाग झाले म्हणजे हा एक जो P हा पॉइंट आहे त्याचे जर कोऑर्डिनेट्स मी काहीतरी A, B घेतले तर P हा पॉइंट काय करतो, P डिव्हाइड्स AB इंटरनली. P डिव्हाइड्स AB इंटरनली इन द रेशो 1:2. बघा हे 3 सेंटीमीटर आहे, हे 6 सेंटीमीटर आहे. ए पासून P पर्यंतचं अंतर जेवढं आहे त्याच्या दुप्पट हे आहे P पासून B पर्यंत. म्हणून 1:2 हा रेशो. मग त्याच्यामुळे तुम्हाला P चे कोऑर्डिनेट्स काढता येतील सेक्शन फॉर्म्युला वापरून. सो वी कॅन से बाय सेक्शन फॉर्म्युला फाइंड P. आता एकदा P मिळाला की आता PB हा जो B चे कोऑर्डिनेट्स आपल्याकडे आहेतच, P चे तुम्ही एकटा कॅल्क्युलेट केलेत. P आणि B यांचा Q हा मिड पॉइंट आहे. सो आय कॅन यूज मिड पॉइंट फॉर्म्युला. नाउ वी कॅन से Q इज midpoint of PB. So by midpoint formula calculate, find, we can say find Q. सो आपलं एम काय होतं, पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन काढायचे. म्हणजेच एका लाईन सेगमेंटचे 3 समान भाग करणारे जे 2 पॉइंट्स आहेत त्यांचे मला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. म्हणून मी काय करणार, मी डायग्रॅम काढणार. आधी मॅथमॅटिकल ज्या कन्सेप्ट्स असतात ते तुम्ही जॉमेट्रिकली दाखवलात की आयडियाज आपल्या क्लिअर होतात. म्हणजे काय झालं बघा, AP ही जेवढी लांबी आहे तेवढीच PQ आहे, तेवढीच QB आहे. त्यामुळे मी काय म्हणणार बघा, P हा जो पॉइंट आहे तो AB ला 1:2 या रेशोमध्ये डिव्हाइड करतो. मग सेक्शन फॉर्म्युला वापरा, P चे कोऑर्डिनेट्स मिळवा. आता Q हा जो पॉइंट आहे तो P आणि B चा मध्यबिंदू आहे. त्यामुळे तुम्हाला एकदा P चे कोऑर्डिनेट्स मिळाले, B चे दिलेलेच आहेत, की तुम्हाला मिड पॉइंट फॉर्म्युला वापरून Q चे कोऑर्डिनेट्स काढता येतात. सो हा त्यातला प्लॅन आहे त्या प्रॉब्लेमचा. ओके, सो नाउ युझिंग दॅट प्लॅन वी विल सॉल्व दिस प्रॉब्लेम.
प्लॅन लक्षात आलं ना तुमच्या, काय करायचंय ते. ठीक आहे, आता प्रॉब्लेम बघा काय आहे. 10वा प्रॉब्लेम आपण करतोय, बरोबर आहे. 10वा प्रॉब्लेम फ्रॉम 5.2. मग काय आहे बघा, ए चे कोऑर्डिनेट्स आहेत 2,7 आणि बी चे कोऑर्डिनेट्स आहेत -4, -8. त्यामुळे जर आपण डायग्रॅम काढली, मी रफ डायग्रॅम काढतो. ही समजा लाईन सेगमेंट असेल ए 2,7 आणि बी, दिस इज नॉट अ स्ट्रेट लाईन बट ॲझ्युम दॅट इज अ स्कीमॅटिक फिगर, -4, -8. आता हे जे पी आणि क्यू आहेत ते आपण पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन म्हणूया. लेट पी अँड क्यू बी पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन. ओके. सो आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे पी डिवाइड्स ए बी इंटरनली. P divides AB internally in ratio 1:2. बघा ना, हा भाग 1 आणि हा 2. सो बाय सेक्शन फॉर्म्युला, बाय पी एक्स कॉमा वाय, आपण पी चे कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा वाय मानूया. ओके. P x comma y divides AB internally in the ratio 1:2. So by section formula काय मिळणार सांगा. म्हणजे आता तुम्ही सेक्शन फॉर्म्युला कशावर वापरणार. ए त्याचे कोऑर्डिनेट्स 2,7, बी त्याचे कोऑर्डिनेट्स -4 -8 आणि रेशो आहे 1:2. m:2n जे आहे ते 1:2. म्हणजे हे तुमचं x1 y1 झालं, हे x2 y2 झालं. सो सेक्शन फॉर्म्युला वापरा. त्यामुळे x म्हणजे काय होईल बघा, mx2 फॉर्म्युला लिहावा आपण, म्हणजे मग प्रॅक्टिस होते. mx2 + nx1 अपॉन m + n आणि y काय होतं, my2 + ny1 अपॉन m + n. ठीक आहे. मग काय होईल बघा, x म्हणजे हा तुमचा mn आहे, 1 इंटू म्हणजे m इंटू x2 -4 आहे, त्यामुळे 1 इंटू -4 प्लस n इंटू x1 म्हणजे 2 इंटू x1 किती आहे बघा, हे 2, त्यामुळे +2 इंटू 2 अपॉन 1 + 2 म्हणजे m + n म्हणजे 3. आणि y काय होईल बघा, my2, m म्हणजे 1, y2 म्हणजे -8. सो 1 इंटू -8 प्लस 2 इंटू y1 म्हणजे 7, 2 इंटू 7 आणि डिवायडेड बाय 1 + 2 विच इज 3. त्यामुळे तुमचा x काय होईल बघा, हे -4 + 4, बरोबर ना. -4 + 4. डू यू ॲग्री. कॅल्क्युलेशन्स फार महत्त्वाची आहेत प्रॉपरली करणं. कॅल्क्युलेशन जर चुकली तर तुमची उत्तरं चुकतील. त्यामुळे तिथे काय होईल बघा, -4 + 4 म्हणजे 0 आणि 0/3 म्हणजे 0. आणि y किती आलं बघा इथे, हे -8 आणि हे +14. 14 - 8 म्हणजे 6/3 म्हणजे 2. त्यामुळे हा जो पी जो पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आले 0,2. आता पुढचं काम सोपं आहे. क्यू हा पी आणि बी चा मिड पॉइंट आहे. सो आय विल इरेज धिस पार्ट. ओके, और आय विल राईट इट हिअर. क्यू इज midpoint of what, PB. So by midpoint formula काय होणार सांगा. मिडपॉइंट फॉर्म्युला मी वापरणार. काय मिडपॉइंट फॉर्म्युला असतो, ज्यांचा मिडपॉइंट काढायचा आहे त्यांच्या एक्स कोऑर्डिनेट्सचं ॲडिशन भागिले 2, वाय कोऑर्डिनेट्सचं ॲडिशन भागिले 2. त्यामुळे इथे पी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 0,2. क्यू चे काय आहेत, -4 -8. या दोघांचा मिडपॉइंट मला काढायचा आहे. त्यामुळे काय होईल बघा, क्यू चे कोऑर्डिनेट्स काय होतील, क्यू काय होईल बघा ना, पी चा एक्स कोऑर्डिनेट 0, बी चा -4, त्यामुळे मी 0 - 4 भागिले 2 म्हणजे ॲक्च्युअली ते 0 अधिक -4 केलं मी. तसंच 2 अधिक -8.
सो 2 - 8 अपॉन 2. त्यामुळे काय होईल, -4/2 म्हणजे क्यूचे कोऑर्डिनेट्स काय होतील, -2 आणि हे -6/2 म्हणजे -3. सो -2 -3 असे ते क्यूचे कोऑर्डिनेट्स आले. आणि पीचे आले 0,2. त्यामुळे शेवटी तुम्हाला कन्सोलिडेटेड आन्सर काय लिहिता येईल. सो फायनली वी विल से point of points of, we will say. Okay, so points of trisection are P 0,2 and Q -2, -3. त्यातलं प्लॅनिंग बघा, डायग्रॅम डोळ्यासमोर ठेवा. हे आत्ता इथे आपण पूर्वीच्या भागातलं पुसलेलं आहे. व्हिडिओ लेक्चर आहे, ते तुम्ही मागे जाऊ शकता, बघू शकता पुन्हा पुन्हा. हाच तर व्हिडिओ लेक्चरचा फायदा आहे. अनेक वेळा ती लेक्चर्स आपण बघू शकतो. आपल्याला वर्गात ज्यावेळी शिकवलं जातं त्यावेळी ते शिकवून झालं की ते कुठे रेकॉर्डेड नसतं. दीज व्हिडिओ लेक्चर्स आर रेकॉर्डेड, यूट्यूबवरती कायम अवेलेबल असणार आहेत. पुन्हा पुन्हा तुम्ही ती बघितली पाहिजेत. लक्षात घ्या, अतिशय सोप्या भाषेमध्ये या सर्व गोष्टी एक्सप्लेन करण्याचा एक प्रयत्न मी केलेला आहे. सो आय होप यू विल ॲग्री विथ वॉट एव्हर आय एम टेलिंग. आणि तुम्हाला समजलं पाहिजे हे लक्षात घ्या. त्या समजण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतील. सोप्या भाषेमध्ये जरी आपल्याला सांगितलेलं असलं तरी लक्षात आपण ठेवणं, मेथड्स त्यातल्या लक्षात ठेवणं, फॉर्म्युले लक्षात ठेवणं, कॅल्क्युलेशन्स परफेक्ट करणं आणि पुन्हा पुन्हा ते वाचत राहणं, पुन्हा पुन्हा ते प्रॉब्लेम सोडवत राहणं, हे ज्यावेळी कराल त्यावेळी तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये मास्टरी येईल. ठीक आहे. थँक्यू. अगेन आय रिक्वेस्ट यू टू सबस्क्राईब माय चॅनेल मॅथ्स मेड इझी बाय डॉक्टर राजीव सप्रे. थँक्यू.